नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबरच्या निमित्ताने आपण कोराळे बुद्रुक या ठिकाणी आहोत. या ठिकाणी 31 डिसेंबर म्हटलं की अनेक जणांना आठवते ते दारूची पार्टी असेल किंवा नॉनव्हेजची पार्टी असेल, पण या ठिकाणी एक चक्क दारू नको दूध प्या अशी संकल्पना घेऊन एक युवक या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत दूध देताना आपल्याला दिसत आहेत. तर त्यांची काय ही संकल्पना आहे, काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव अनिल आप्पा खोमणे. मी व्यसनमुक्त युवक संघाचे काम करतो आणि 31 डिसेंबर असा एखाद्या बेधुंदशेने एकच प्याला म्हणून सुरू केलेली युवकांनी दारू की त्याच्या आयुष्याची राखरांगोळी करताना मी बघितली आणि तेव्हापासून मला एक डोक्यात कल्पना सुचली की 31 डिसेंबर दारू नको दूध पे हा उपक्रम चालू झाला. बरं, हा उपक्रम साधारण तुम्ही किती वर्षापासून आज सुरू केला? 7 वर्ष झाला आम्ही हा बारामती तालुक्यात उपक्रम चालू आहे. हे बंडाता त्यांच्या संकल्पनेतून आहे का अजून हा काही? बंडादात्याच्या संकल्पनेमधूनच हा उपक्रम आहे. बरं. मग त्याला सानिध्य म्हणून आम्ही आपलं गाव पातळीवर काम करत असतो. बरं, आता आज तुम्ही सकाळपासून हा उपक्रम सुरू केलाय, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? हा लोकांचा, शाळेचा, मुलांचा, कॉलेजच्या पोरांचा भरपूर प्रतिसाद असतो. त्यामुळे आम्हाला समाधान वाटतं. पोरं कमीत कमी येऊन देशवली गाणी लावलेली असतात आणि बॅनरवरती व्यसनाचे दुष्परिणामाचे चित्र असतात आणि मुलं आनंदाने दूध पिऊन जातात. आज आपण त्यांना दुधाचे महत्त्व सांगत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण त्यांना आपण फास्ट फूडच्या जमान्यामध्ये दुधाचं महत्त्व देत नाही. दुधाचे महत्त्व दिलं त्यांना काय आनंदाने पिऊ शकतात ना ते. बरं. आता सध्या तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चालली. तर हा तुमचा जो उपक्रम आहे, तर या उपक्रमाला सध्या बाकीचं कोणाचं सहकार्य लाभलंय का? मित्र किंवा इतर जण कोणाचं? कसं असतं सुरुवात मी माझ्या 1 रुपयातल्या 4 आण्यामधनं करत असतो आणि 4 आण्यातल्या रुपयाची 4 आण्याची किंमत मला कधी कधी रुपयावानी वाटते. ती सुरुवात झालेली. कोणी मग दानवीर येतात, दूध देतात, कोणी साखर देतं, कोणी इलायची देतं. त्यातून हा उपक्रम चालू असतो. हा उपक्रम माझा एकट्याचा नसून गावाचा असतो. कारण गावाचा हा देशाचा उपक्रम असतो. राष्ट्रीय मी माझ्या स्वतःसाठी नाही करत हा. यामध्ये आता सध्या कोणाचा सहभाग जास्त वाटतोय? तरुण, वयस्कर की तरुण मुलं? मला तरुण मुलांचा सहभाग जास्त वाटतो. खूप समाधान वाटतं. हायस्कूलची मुलं येतात, पोरं कॉलेजची पोरं येतात आणि नंतर वयस्कर बी लोक येतात. त्याच्यातून मुलं दूध पिताना भारी वाटतं, आनंद वाटतो. साधारण किती लिटर दूध आज तुम्ही आज दिलं? 60 लिटर दूध सकाळपासून 10:30 वाजल्यापासून आता 6:30 वाजल्या असतील. आतापर्यंत थोडं संपत राहिलं. तर आता हा उपक्रम तुम्ही असंच वर्षानुवर्ष चालू हा ठेवा. वर्षानुवर्ष चालू आहे. तर तरुण पिढीसाठी किंवा जे व्यसनाधीन तरुण होत आहेत, त्यांना काय संदेश द्याल थोडक्यात? माझं तरुण पिढीनं एकच सांगणं आहे की बाबांनो, तुमच्या आईबापाने तुम्हाला लहान पोरावानी जपलं आहे. तुम्हाला विनंती करतो की बापाला पोरांचं मडं उचलायची वेळ येऊन देऊ नका. तुमच्या व्यसनापायी आज बाप पोराचं मडं उचलतो, ह्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. त्यामुळे माझी युवकांना एकच विनंती आहे की युवकांनी आजपासून दारू या व्यसनाच्या नादी न लागता अशी कितीतरी व्यसनं आहेत की त्या व्यसनातून माणूस आयुष्य घडू शकतं. त्या व्यसनाची तयारी केली पाहिजे. धन्यवाद. तर त्यांनी थोडक्यात त्यांची काय जी संकल्पना आहे ती सांगितलेली आहे. धन्यवाद.